नमस्कार, बी न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी केतकी पाटील। सर्वप्रथम आजच्या ठळक बातम्या। पंचगंगेची पाणी पातळी 43 फूट 4 इंचांवर। जिल्ह्यातील 69 बंधारे पाण्याखाली। धोका पातळीवर नदी गेल्यानंतर दिवसभरात पावसाचा जोर कमी झाल्याने काहीसा दिलासा। जिल्हाधिकाऱ्यांची शिरोळ तालुक्यासह इचलकरंजीला भेट। पूरग्रस्त भागाची पाहणी करून आणि नागरिकांशी संवाद साधून दिला दिलासा। पुराचं पाणी शिरल्यानं पोल्ट्रीतील 4200 पिल्लांचा मृत्यू। बिद्रीतील दुर्दैवी घटनेत शेतकऱ्यांचं 3 लाख रुपयांचं नुकसान। खड्डेमय आणि अर्धवट रस्ता असल्यानं सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाच्या आधारे पुणे ते बेळगाव पर्यंतच्या राष्ट्रीय महामार्गावरील टोल वसुली थांबवावी। माजी खासदार राजू शेट्टी यांची मागणी। आणि संसदेच्या अधिवेशनात खासदार धनंजय महाडिक यांनी मांडली क्रीडा प्रशासन विधेयकाबाबत भूमिका। राष्ट्रीय क्रीडा मंडळाची स्थापना झाल्यानं खेळाडूंना न्याय मिळण्याचा विश्वास।